मग बघूनच समजलं असेल की आज काय बनणार आहे. हिवाळा सुरू झाला आहे, मग काय असे हेल्दी लाडू तर बनणारच. तर त्यासाठी आपण जवस, मेथीदाणा, हळव्या, भोपळ्याच्या बिया, सूर्यफूल, डाळ फुटाणे हे सर्व तेल न घालता आपण भाजून घेतलं. त्यानंतर थोडं तूप टाकलं आणि तुपामध्ये आपल्याला डिंक भाजून घ्यायचं आहे. त्याच उरलेल्या तुपामध्ये ड्रायफ्रूट्स दाखवल्याप्रमाणे मी भाजून घेतले आहेत. इथं मी गुळाचा पण वापर नाही केला. जे खजूर येते ना, ते खजूरच पूर्ण मेल्ट करून घेतले. त्याच्यामुळे गोडवा खूप छान येईल. आता फक्त फ्लेवरसाठी आपल्याला थोडीशी वेलची, बडीशोप, जायफळ थोडंसं टाकायचं आहे. हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. जास्त बारीक नाही करायचं, अगदी दाणेदार ठेवायचं आहे. आता आपल्याला थोडे तीळ, खसखस आणि सुकं खोबरं मंद आचेवर छान खरपूस भाजून घ्यायचं आहे. सर्व पदार्थ छान भाजून घेतल्यामुळे आपले लाडू एकदम कुसकुशीत होतात. पहिला डिंक पण आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि पूर्ण मिश्रण एकत्र चोळून त्याचे छान असे लाडू वळायचे आहेत. लाडू एकदम कुसकुशीत आणि महिनाभर